भारत विकास परिषद स्वारगेट शाखेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्टील बँक प्रकल्प हा अभिनव आणि समाजोपयोगी उपक्रम उत्साहात सुरू करण्यात आला। वाढते प्लास्टिक प्रदूषण आणि एकवेळ वापराच्या वस्तूंमुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या समस्येवर प्रभावी पर्याय म्हणून हा उपक्रम समाजासमोर आणण्यात आला आहे। आजकाल घरगुती तसेच सामाजिक कार्यक्रमांमध्ये कागदी पत्रावळी, प्लास्टिकचे ग्लास, चमचे, द्रोण आणि इतर डिस्पोजेबल वस्तूंचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। कार्यक्रम संपल्यानंतर निर्माण होणारा हा कचरा पर्यावरणासाठी गंभीर समस्या ठरतोय। प्लास्टिकमुळे नदी नाले तुंबणे, ड्रेनेज व्यवस्था बाधित होणे तसेच निसर्गाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। याच पार्श्वभूमीवर भारत विकास परिषद स्वारगेट शाखेनं स्टील बँक प्रकल्प सुरू करून पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करून दिलाय। या प्रकल्पाअंतर्गत विविध कार्यक्रमांसाठी स्टीलची ताटे, वाट्या, ग्लास, चमचे, नाश्ता प्लेट आदी साहित्य विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कार्यक्रमानंतर हे साहित्य परत जमा करण्यात येईल। त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी होऊन प्लास्टिक मुक्त कार्यक्रम ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवली जाणार आहे। या उपक्रमातून सामाजिक संदेशही देण्यात आला। पत्रावळी आणि प्लास्टिक वस्तूंवर होणारा अनावश्यक खर्च वाचवून त्याच रकमेत भांडी स्वच्छ करणाऱ्या महिलांना रोजगार आणि आर्थिक मदत मिळू शकते, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। या उद्घाटन प्रसंगी स्वारगेट शाखेच्या अध्यक्षा सुवेदा नाईक, सचिव प्रतिमा खांडेकर, कोषाध्यक्ष शैलेश शहा, प्रांत महिला संघटक सुषमा कोंडे, रिजन पर्यावरण सचिव अतुल सलागरे, ज्येष्ठ कार्यकर्ते मदनलालजी दरदार तसेच शाखेच्या वैशाली पाटील, जान्हवी सलागरे, कांता गानोजे, समीक्षा सलागरे यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते। समाजामध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण करून स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त समाज घडविण्याच्या दिशेनं भारत विकास परिषद स्वारगेट शाखेचा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे। आपण आपल्या पर्यावरणासाठी जे काही करू शकू ते आपण करणं नक्की गरजेचं आहे। पण हा जो पर्यावरणपूरक आमचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त रियुजेबल अशा ज्या वस्तू वापरता त्याच्याऐवजी ह्या स्टीलचा वापर करा आणि जेणेकरून तुम्ही नदी नाल्यांमध्ये जे प्लास्टिक फैलावलेलं बघता, ताटल्या, प्लेट्स, कितीतरी गोष्टी नाल्यांमध्ये पडतात आणि पावसाळ्यामध्ये सगळं तुंबल्यानंतर आपण प्रशासनाकडे बघतो। चला तर आपण सुरू करूया आपल्या घरातूनच रियुजेबल असे जे स्टीलचे ताटवाटी आहे त्याचा वापर करूया आणि पर्यावरणाचं संवर्धन करूया। सर्वांनी जे सांगितलेलं आहे त्याला माझं सगळं सहमत आहे। संधीचं सोनं करा, स्टील वापरा। आहे पर्यावरणामध्ये एवढं प्रदूषण आहे की आपणच तयार करतो ते प्लास्टिकचे ग्लास, प्लेटा वापरून। तर आमच्या शाखेने आता स्टील बँक हा प्रोजेक्ट केलेला आहे आणि त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि तुम्ही नक्की त्या डिश वापरा। आमच्याकडून त्या विनामूल्य आहे तुमच्यासाठी। ही आपली पहिली ब्रँच आहे, पण आपल्याला पुण्यामध्ये जास्तीत जास्त ब्रँच तयार करायच्या जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होणार आहे। आता बऱ्यापैकी समाजामध्ये बऱ्याच ठिकाणी काही ना काही छोटे मोठे कार्यक्रम असतात। त्या कार्यक्रमाचं छानपैकी जेवण दिलं जातं। मग एखादा बर्थडेचा कार्यक्रम असेल, सुवासिनींचा कार्यक्रम असेल, लग्नाचे काही कार्यक्रम असतील, 100, 200, 300 लोकांचं जेवण घरगुती स्वरूपात दिलं जातं। जेव्हा केटरिंगवाल्याला आपण देतो तेव्हा केटरिंगवाला प्लेट्स घेऊन येतो आणि जातो, पण ज्या वेळेला आपण घरगुती स्वरूपात करतो तेव्हा बऱ्यापैकी डिस्पोजेबल वापरले जातात। हिरव्या रंगाची पुठ्ठ्याची ताटे वापरली जातात। त्यानंतर त्याला प्लास्टिक कोट असलेलं जे प्लेट्स आहेत ते वापरले जातात। कधी शुगर केन पासून जे बनवलेले प्लेट्स वापरले जातात, कधी थर्मोकॉलचे ग्लासेस किंवा कागदी ग्लासेस वापरले जातात। पण हे सगळं जे वापरतो आपण ह्याचे बरेचसे साईड इफेक्ट्स आहेत। तर सगळे साईड इफेक्ट्स आपल्याला इथं दिसत आहेत की त्या प्लास्टिक मध्ये खाल्ल्यामुळं ह्या प्रकारचे आपल्याला गंभीर आजार होऊ शकतात। दुसरी गोष्ट म्हणजे हे जे प्लास्टिक आहे ह्याच्यातून अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता असते। पचन संस्था आपली बिघडू शकते, श्वसनाचे त्रास होतात। अशा प्रकारे बरेचसे प्रॉब्लेम्स या डिस्पोजेबल प्लेट्स वापरल्यामुळे होतात। म्हणून स्वारगेट शाखा, भारत विकास परिषद स्वारगेट शाखेने असं ठरवलं की ह्या सगळ्या वस्तू डिस्पोजेबल न वापरता ह्या स्टीलच्या प्लेट्स ज्या आहेत ह्या सर्व समाजाने वापराव्यात, जेणेकरून आपल्याला ह्याचा कचरा होणार नाही आणि याचा आपल्याला आरोग्यावरती परिणाम होणार नाही। आपल्या घरी बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, आपण रोजची जी ताटं जेवतो आपण ती सगळी ताटं स्टीलची ताटं असतात। पूर्वीच्या काळामध्ये पितळेची ताटं होती, तांब्याची ताटं होती, पण आता स्टीलचा जरास वापर होतो आणि तो चांगला आहे। अगदीच जर आपण दुसरा जर्मनची वगैरे वापरली तरी ती आपल्याला धोकादायक आहे, त्रासदायक आहे। म्हणून चांगल्या स्टेनलेस स्टीलचे आपण हे वापरलेले। तर समाजातील विविध घटकांना आम्ही एकच आवाहन असं करतो
की आमच्याकडून ही ताटं तुमच्या घरगुती कार्यक्रमांसाठी घेऊन जावीत. याला काही मूल्य नाही आहे, विनामूल्य सेवा आहे ही भारत विकास परिषदेतर्फे. आणि फक्त तुम्हाला घेऊन जायचंय, वापरायचंय आणि धुवून आणून द्यायचे. अशा तऱ्हेने तुम्हाला ज्या दिवशी कार्यक्रम आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही घेऊन जा, कार्यक्रम झाला की पुन्हा आणून द्या. सर्वांनी